नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणमधला जो भाग आहे निबंध लेखन तो आज आपण शिकणार आहोत। यापूर्वी आपण कथा लेखन शिकलात, जाहिरात लेखन शिकलात, बातमी लेखन शिकलात, सारांश लेखन शिकलात। आज आपल्याला काय शिकायचं आहे? निबंध लेखन शिकायचं आहे। निबंध कशा पद्धतीने लिहित असतात, निबंध लिहित असताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात याचा आढावा आज आपण काय करणार आहोत, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर PWA लाईव्ह या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका। PWA लाईव्ह आणि पवन वाघ अकॅडमी YouTube चॅनल हे दोन्ही YouTube चॅनल आपल्यासाठी कार्यरत आहेत। त्याचबरोबर जर तुम्ही पवन वाघ अकॅडमी नावाचं ॲप्लिकेशन जर तुम्ही प्ले स्टोर वरून डाउनलोड केलं नसाल तर डाउनलोड करून घ्या। त्या ॲप्लिकेशन मध्ये सर्व अभ्यासक्रम आपल्यासाठी उपलब्ध आहे, तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता। ते मोफत आहे। सर्व त्यामध्ये अभ्यासक्रम आपल्यासाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण निबंध लेखनाला सुरुवात करूया। निबंध लेखन सुरुवाती बघा, निबंध लेखन म्हणजे काय याचा अर्थ निबंध या ठिकाणी दिलेला आहे। निबंध मध्ये काय दिले तर निबंध या शब्दाचा जो शब्द कसा तयार झालेला आहे, शब्दाची जी फोड झालेली आहे ती कशी फोड झाली बघा। नि प्लस बंध म्हणजे नि अधिक बंध म्हणजे प्लस बंध, नि प्लस बंध। निबंध म्हणजे ज्याच्या लिहिण्यावर बंधन नाहीत, म्हणजे तुम्ही कितीही लिहू शकता। निबंध निबंधनी प्लस बंध म्हणजे असा विषय की त्या विषयावर तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्ही त्यावर काय करू शकता, लिहू शकता। या शब्दाचा अर्थ होतो गुंफणे किंवा बांधणी करणे होय। म्हणजे निबंध या शब्दाचा अर्थ काय आहे? नि अधिक बंध म्हणजे शब्दाचे जे योग्य शब्द आहे त्या योग्य शब्दाला गुंफणे किंवा बांधणी करणे। मग त्याच्यामध्ये जे मुद्देसूद शब्द आहेत त्या शब्दाला गुंफणे आणि त्या शब्दाचे वाक्य तयार करून ते शब्दाची बांधणी करून एक मोठा निबंध लिहिणे त्याला निबंध म्हणतात। आता बघा, निबंध म्हणजे काय याची व्याख्या आपल्याला दिलेली आहे। निबंध म्हणजे एखाद्या विषयावर विविध मुद्द्याच्या आधारे स्वतःच्या भाषेत सुसंगत कलात्मक पद्धतीने केलेले लेखन होय, म्हणजे निबंध होय। म्हणजे निबंध म्हणजे काय? एखाद्या विषयावर एखादी विषय जर तुम्हाला दिला असेल, त्या विषयाला अनुसरून जर तुम्हाला निबंध लिहायचा असेल तर त्या विषयाला धरून त्या विषयामध्ये विविध मुद्दे एकत्रित करून विविध मुद्द्याच्या आधारे स्वतःच्या भाषेमध्ये सुसंगत आणि कलात्मक म्हणजे त्या जो विषय दिले त्या विषयाला अनुसरून प्रत्येक वाक्य एकदम मुद्देसूद पद्धतीने ते सुद्धा आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये जे आपण आपले विचार लिहितो त्या विचाराला आपण काय करतो, आपण त्याला निबंध म्हणतो। म्हणजेच काय? निबंध म्हणजे एखाद्या विषयावर विविध मुद्द्याच्या आधारे स्वतःच्या भाषेत सुसंगत कलात्मक पद्धतीने केलेले लेखन होय। म्हणजे एखादा तुम्हाला विषय दिलेला आहे, त्या विषयावरती विविध मुद्द्याच्या आधारे सुसंगत आणि कलात्मक स्वतःच्या भाषेमध्ये त्या मुद्द्याला सुसंगत पद्धतीने आणि कलात्मक पद्धतीने जे आपण लेखन करतो
त्या लेखनाला काय म्हणतो आपण? निबंध म्हणतो. बरोबर. आता आपण विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वी पासून आपण निबंध लिहित आलेले, 5वी 6वी 7वी 8वी आणि या वर्षी जर 10वीला असाल तुम्ही, तर निबंध लेखनामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे निबंध असतात किंवा निबंध लिहित असताना कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात असाव्या लागतात, त्या सर्व गोष्टी आपल्याला काय करायला लागणार आहे? लक्षात ठेवायला लागणार आहे, जेणेकरून आपला निबंध काय होईल? एकदम आकर्षक पद्धतीचा तयार होईल. मग बघा, जो दुसरा मुद्दा आहे तो उत्कृष्ट निबंध लेखनासाठी कोणते मुद्दे लक्षात ठेवावे. बघा, आता आपल्याला जर उत्कृष्ट निबंध लिहायचा असेल, आपला निबंध एकदम उत्कृष्ट वाचकाला मनमोहक आकर्षित करायचा असेल, जो वाचक आहे तो वाचक आपल्या निबंधाचा शीर्षक पाहूनच एकदम मनमोहन जर झालं, तर तो आकर्षक आणि उत्कृष्ट असा निबंध तयार आपल्याला लिहायचा असेल, तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आपल्या जवळ म्हणजे आपल्या अंगभूत असलं पाहिजे, ते आपल्याला काय करायचे? बघायचे. मग त्यामध्ये पहिला मुद्दा आहे अवांतर वाचन असावे. बघा, तुमचं जर अवांतर वाचन जर असेल, असं नाही की तुम्ही फक्त पुस्तकच वाचता, पुस्तकात सोबत तुम्ही वर्तमानपत्र, कथा, कादंबरी, चरित्रे असे विविध प्रकारचे जे वाचन आहे, हे वाचन जर तुम्ही करत असाल, तुमचं अवांतर वाचन भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे, तर तुमचं निबंध हे एकदम उद्देशून आणि आकर्षक तयार होऊ शकतं. म्हणून तुमचं जो वाचन आहे, तो वाचन काय लागतं? आपल्याला आकर्षक तयार करण्यासाठी आपल्याला अवांतर वाचन लागतं. मग त्याच्यामध्ये जर सांगितलं मी की आपल्याला कोणते लागतात? वर्तमानपत्रे याचं वाचन लागतं, त्यासोबत विविध प्रकारच्या कथा लागतात, त्यानंतर चरित्रे लागतात, त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या सुद्धा आपल्या वाचनामध्ये असायला हवे. बघा, कोणकोणते? अवांतर वाचनामध्ये आपले वर्तमानपत्रामध्ये आपण जर वाचत असाल, वर्तमानपत्रामध्ये आपण कोणाचे लेख वगैरे वाचत असाल, तर त्याच्यामध्ये आपलं अवांतर वाचन वाढेल. वर्तमानपत्रे, त्याचबरोबर कथा, जर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कथा जर वाचत असाल, आपल्या वाचनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कथा त्याच्यामध्ये असेल, तर आपलं वाचन हे एकदम प्रभावी ठरतं आणि आपलं लेखन हे एकदम उत्कृष्ट पद्धतीचं तयार होऊ शकतं. त्याचबरोबर चरित्रे, तुमचं चरित्र तुम्ही जे वाचता, ते विविध प्रकारचे चरित्र जर वाचत असाल, तर त्या चरित्रामधून आपल्याला एखादी निबंध आलं, तर तुमचा तो निबंध तुम्ही एकदम प्रभावीपणे मांडू शकता आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं लिहू शकता. त्याचबरोबर कादंबऱ्या आहे, तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या वाचत असाल, तर तुमचं निबंध लेखन हे काय होईल? एकदम चांगल्या पद्धतीचं लिहिता येईल आणि तो प्रभावी दिसेल. त्याच पद्धतीनं जो दुसरा मुद्दा आहे मनी, सुविचार, प्रभावी वाक्ये, विधाने, सुभाषिते यांचे पाठांतर असावे. बघा, तुमचा निबंध हे आकर्षक तयार होण्यासाठी, आपला निबंध एकदम आकर्षक तयार होण्यासाठी आपल्याला काही मनी पाठांतर पाहिजे, सुविचार पाठांतर पाहिजे, त्याचबरोबर प्रभावी वाक्य म्हणजे स्लोगन वगैरे ते आपल्याला काय माहित, ते आपल्याला पाठांतर पाहिजे. त्याचबरोबर विधाने माहित पाहिजेत, सुभाषिते माहित पाहिजेत. हे वेगवेगळे जे मुद्दे आहेत, हे सर्व मुद्दे जर आपल्याला माहित जर असले, तर आपला जो निबंध आहे तो आपण काय करू शकतो? एकदम चांगल्या पद्धतीनं आपण आपल्या वाचकासमोर ठेवू शकतो आणि वाचकाचं मन त्या निबंधाकडे आकर्षित होतं आणि आपल्याला योग्य प्रकारचे गुण आपल्याला मिळू शकतील. त्याचबरोबर जो तिसरा मुद्दा आहे लेखन कौशल्य असावे. आता या लेखन कौशल्यामध्ये आपला लेखन कौशल्य असायला हवे. ही एक शेवटची आणि
महत्वाचा मुद्दा आहे. लेखन कौशल्य आपल्याकडे असायला पाहिजे, कारण की आपल्या लेखन कौशल्यावरच हे निबंध लेखन अवलंबून आहे. आपलं लेखन कौशल्य कसं पाहिजे, एकदम व्यवस्थितपणे. यामध्ये आपले जो हस्ताक्षर आहे हे काय पाहिजे, एकदम चांगले पाहिजे. अक्षर उत्तम असायला हवे. बघा, आपले अक्षर काय पाहिजे, एकदम चांगले असायला पाहिजे. गिचडी बिचड किंवा मुंगीच्या पायासारखे अशी जर आपले अक्षर असेल तर आपल्याला ते गुण मिळत नाही. आपले अक्षर हे एकदम सुटसुटीत, आपलं लिहिणं हे सुद्धा सुटसुटीत असायला पाहिजे, जेणेकरून आपण जे लिहिलेलं निबंध आहे ते वाचकाला एकदम चांगल्या पद्धतीनं, प्रभावी पद्धतीनं ते वाचता येईल. जर वाचकाला जे आकर्षक वाटलं नाही, वाचकाला जर वाटलं की अरे काय लिहिलेले, काहीच दिसत नाही, काहीच कळत नाही, असं जर वाचकाला वाटेल तर तुम्हाला ते गुण त्या ठिकाणी गुण मिळणार नाही. म्हणून तुमचं निबंध लिहित असताना तुमचे अक्षर हे एकदम चांगले असायला पाहिजे. अक्षरामध्ये चांगल्या पद्धतीचं अंतर पाहिजे. वाक्यरचना चांगली पाहिजे. जर वाक्यरचना चांगली असेल तर तुमचं जे निबंध आहे एकदम प्रभावी होतं. त्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे तो कोणता, विराम चिन्हाचा वापर. आपल्या निबंधामध्ये काय पाहिजे, विराम चिन्हाचा वापर पाहिजे, ते पण योग्य ठिकाणी, योग्य जागेवरतीच. मग तुम्हाला पूर्णविराम कुठे द्यायचे, अपूर्ण विराम कुठे द्यायचे, स्वल्प विराम कुठे द्यायचे, अवतरण चिन्ह कुठे द्यायचे, हे वेगवेगळे जे विराम चिन्ह आहे ते विराम चिन्हे तुम्हाला, त्या विराम चिन्हाचा योग्य वापर आपल्या निबंधामध्ये पाहिजे, जेणेकरून आपलं निबंध एकदम चांगल्या पद्धतीचं आणि प्रभावी पद्धतीचं होऊ शकतं. जर तुम्ही या गोष्टीचा अवलंब केला, तुमचे अक्षर एकदम स्वच्छ असतील, एकदम चांगले अक्षर असतील तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचे गुण पडू शकतात. कारण तुमच्या अक्षरावरच काय होतं, वाचक त्या तुमच्या निबंधाकडे आकर्षित होतं, प्रभावित होतं. त्याचबरोबर तुमच्या विराम चिन्हाचा वापर योग्य पाहिजे. मग जर तुम्ही त्या ठिकाणी एखादी प्रभावी वाक्य जर वापरला किंवा एखादी विधान वापरलं तर त्याच्यामध्ये अवतरण चिन्ह वापरतो. मग असे वेगवेगळे जे विराम चिन्ह आहेत ते आपल्या लेखनामध्ये, निबंध लेखनामध्ये काय पाहिजेत, ते आपल्या लेखनामध्ये आले पाहिजेत आणि ते सुद्धा योग्य जागेवरती आणि योग्य ठिकाणी आपले ते विराम चिन्हे आले पाहिजेत. मग जर असं जर आपला जर लेखन असेल तर आपण काय करू शकतो, आपला जो निबंध आहे ते एकदम चांगल्या पद्धतीचं आणि प्रभावी पद्धतीचं आपण काय करू शकतो, निबंध त्या ठिकाणी सादर करू शकतो, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचे गुण आपल्याला काय होऊ शकतात, मिळू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले जे निबंध होते, निबंध लिखण्यासाठी एवढे मुद्दे आपल्या लक्षात पाहिजेत. यानंतर आपण काय करणार आहे, जो दुसरा मुद्दा आहे तो लेखन आपलं कसं करावे, लेखन करत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे आपण काय करू. यानंतर आपण लगेचच काय करणार आहे की निबंध लेखन हे कसे करावे हे शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखन कसं असावं, त्याचं स्वरूप काय आहे आणि कशा प्रकारचं स्वरूप निबंध लेखनामध्ये असायला हवे ते आपल्याला काय करायचे, आपल्याला या 8 मुद्द्याच्या आधारे आपल्याला काय करायचे, शिकायचं आहे. तर जो निबंध लेखन कसं असावं याचे जे मुद्दे, त्या प्रत्येक मुद्द्याचा आपण काय करणार आहोत, विचार करणार आहोत. यामध्ये जो पहिला मुद्दा आहे, ज्या विषयावर निबंध लिहायचा आहे त्या विषयाचे संपूर्ण आकलन हवे. बघा, आता यामध्ये आपल्याला जो पहिला मुद्दा आहे तो पहिला मुद्दा काय सांगितलेला आहे की ज्या विषयावर निबंध लिहायचा आहे, मग आपल्याला जो विषय दिलेला आहे त्या विषयाचा आपल्याला काय असायला पाहिजे, सखोल अभ्यास असायला पाहिजे. त्याचं काय असायला पाहिजे, सखोल आकलन करावं लागतं यासाठी की तो विषय आपल्याला लिहायचा आहे, त्या विषयाची माहिती आपल्याला पूर्णपणे माहित असायला हवी.
मग जो विषय आपल्याला दिलेला आहे त्या विषयाचा आपल्याला जर त्या विषयावर निबंध लिहायचा असेल, मग त्या विषयाचं आकलन आपल्याला करायला पाहिजे की आपल्याला त्याविषयीची अद्ययावत माहिती आपल्याला माहित पाहिजे. यासाठी आपल्याला काय पाहिजे की जे आपण पहिले मुद्दे सांगितले की आपल्याला अवांतर वाचन हे महत्वाचं आहे. पुस्तकी वाचनापेक्षा अवांतर वाचन आपल्याला महत्वाचं आहे. आपल्याला जर अवांतर वाचन असेल तर आपण काय करू शकतो, या विषयावरच आपण अगदी योग्य पद्धतीचं आपण काय करू शकतो, प्रभावीपणाचं एक निबंध आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्यामध्ये जर एक उदाहरण घेतलं आपण की पर्यावरणाचं संगोपन. बघा यामध्ये आपण जर उदाहरण घेतलं, कोणतं उदाहरण, पर्यावरणाचे संगोपन. हा उदाहरण जर बघितलं, पर्यावरणाचं संगोपन हा जर उदाहरण बघितलं तर या पर्यावरणाविषयी आपल्याला सखोल माहिती पाहिजे. पर्यावरणाविषयी आपल्याला काय माहिती पाहिजे, सखोल माहिती पाहिजे. मगच आपण काय करू, पर्यावरणाविषयी आपण निबंध लिहू शकू. मग त्यामध्ये आपल्याला काय माहित पाहिजे की पर्यावरणाचं महत्व माहित पाहिजे. पर्यावरणाचं आपल्याला महत्व माहित पाहिजे, मग आपण काय करू शकू, पर्यावरणावर आपण निबंध लिहू शकू. त्याचबरोबर पर्यावरणावर ज्या समस्या उद्भवतात, पर्यावरणामुळं ज्या समस्या समोर येतात त्या समस्या कोणत्या आहेत याची माहिती आपल्याला पाहिजे. त्याचबरोबर पर्यावरणामुळं जे वातावरण खराब होतं त्याच्यावर उपाययोजना कशा करता येईल, आपल्याला त्या उपाययोजना कशा करता येईल याविषयीचं सखोल ज्ञान आपल्याला माहित पाहिजे. मगच आपण ते पर्यावरणाविषयी आपण काय करू, माहिती लिहू शकू. त्यानंतर पर्यावरण कमी करण्यासाठी आपण कोणकोणते प्रयत्न करायला पाहिजे की आपल्याला कोणकोणती माहिती पाहिजे. आपण पर्यावरण जो खराब होऊ नये त्याचं संगोपन करण्यासाठी, पर्यावरण संगोपन करण्यासाठी आपल्याला कोणकोणती उपाययोजना करावी लागतील हे आपल्याला याविषयी जर अद्ययावत माहिती असेल तर आपण काय करू शकतो की आपण या पर्यावरणाविषयी माहिती लिहू शकतो. म्हणून जो पहिला मुद्दा आहे की ज्या विषयावर निबंध लिहायचा आहे त्या विषयाचं आपल्याला संपूर्ण आकलन हवे, त्या विषयाची आपल्याला सखोल माहिती असायला पाहिजे. मगच आपण त्या विषयाविषयी काय करू, आपण निबंध लिहू शकू. त्यानंतर दुसरा मुद्दा काय आहे बघा, निबंधाची सुरुवात आकर्षक असावी. काय असायला पाहिजे, आपली निबंधाची जी सुरुवात आहे ती आकर्षक असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, आकर्षक पद्धतीचं, जेणेकरून आपलं निबंध एक प्रभावी पद्धतीचा आपण काय करू शकतो, आपण वाचकासमोर लिहू शकतो. मग आपल्याला एखाद्या चरित्रावर लिहायचं आहे, एखाद्याच्या चरित्रावरचा आपल्याला निबंध लिहायचा आहे. मग त्या व्यक्तीच्या चरित्राविषयीचं सखोल अभ्यास आपल्याला काय पाहिजे, माहित पाहिजे. मग उदाहरणामध्ये आपल्याला एखादी लिहायचं आहे, उदाहरण घेतलं आपण शिवाजी महाराजांविषयी लिहायचं आहे, शिवाजी महाराज यांच्याविषयी लिहायचं आहे. मग आपल्याला शिवाजी महाराजांविषयी काय पाहिजे, माहिती पाहिजे. मगच आपण काय करू, शिवाजी महाराजांविषयी आपण जे निबंध आहे ते निबंध योग्य पद्धतीनं आपण लिहू शकू. त्याचबरोबर एखादी शिवाजी महाराजांविषयी जर लिहायचं असेल तर आपली जी आकर्षक आहे की काय होईल, एक आकर्षक पद्धतीचं जर सुरुवात आपण जर त्या ठिकाणी केली तर आपला निबंध हे योग्य पद्धतीचं होईल. त्याचबरोबर मी पुतळा बोलतोय, मग मी पुतळा बोलतोय यावर जर आपल्याला निबंध लिहायचं असेल तर आपल्याला त्याची सुरुवात आकर्षक पाहिजे. मग कसं लिहिता येईल की इकडे तिकडे, अरे अरे बाळांनो तू इकडे बघू नको, तिकडे बघू नको, मी तुझ्या समोर आहे, मी तुझ्या समोर आहे आणि मी कोण आहे, मी पुतळा बोलतोय. तू इकडे तिकडे कुठं शोधतोय मला, बघ तुझ्या समोर बघ, तुझ्या वर बघ, मी तुझा पुतळा आहे. असं जे समर्पक सुरुवात आपल्याला याविषयी म्हणता येईल. म्हणून आपली सुरुवात काय पाहिजे, आकर्षक पाहिजे. मग शिवाजी महाराज विषयी आपल्याला लिहित असताना आपल्या अत्यंत भरपूर पद्धतीचे आपण काय लिहू शकतो,
मराठांचा विजय, एक होता शिवाजी, शिवाजी महाराजांविषयी अनेक समर्पक वाक्य आपण काय करू शकतो, याच्यामध्ये लिहू शकतो. म्हणून आपण निबंध लिहित असताना आपल्याला काय पाहिजे, विषयाची जी सुरुवात आहे ती आकर्षक असायला हवी. त्यानंतर जो तिसरा मुद्दा आहे, विषयाची मांडणी मुद्देसूद हवी, मुद्द्यातून विषयाचा विकास होत जावा व एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा उपस्थित होऊन लेखन सलग व सहज व्हावे. बघा, हा जो तिसरा मुद्दा आहे हा सुद्धा महत्वाचा आहे. जसं पहिला मुद्दा दुसरा मुद्दा महत्वाचा आहे, तसाच हा तिसरा सुद्धा जो मुद्दा आहे तो विषयाचा महत्वपूर्ण आहे. कारण की निबंध लिहित असताना विषयाची मांडणी मुद्देसूद असायला हवी. मग आपला जो विषय दिले त्या विषयाची मांडणी काय असायला पाहिजे, एक मुद्देसूद प्रकारची असायला हवी. मग त्याच्यामध्ये आपले एक पहिला जो पॅराग्राफ आहे, जो पहिला परिच्छेद आहे, त्या पहिल्या परिच्छेदाच्या मुद्द्यातून दुसरा परिच्छेद निर्माण झाला पाहिजे. तसंच बघा त्यांनी काय दिले, मुद्देसूद हवी, मांडणी मुद्देसूद हवी. मुद्द्यातून म्हणजे बघा, मांडणी मुद्देसूद व मुद्द्यातून विषयाचा विकास होत जावा व एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा उपस्थित होऊन लेखन सलग व सहज व्हावे. म्हणजे पहिल्या परिच्छेदाच्या मुद्द्यातूनच दुसऱ्या परिच्छेदाचे मुद्दे निर्माण व्हावे लागतील. मगच आपली ती काय होईल, निबंध हे आपला मुद्देसूद पद्धतीचं आणि आकर्षक पद्धतीचं तयार होईल. आपण जर याविषयी एक उदाहरण बघितलं, प्रदूषण एक समस्या. काय, प्रदूषण एक समस्या हा जर उदाहरण घेतलं, आपल्याला प्रदूषण एक समस्या याच्यावर आपल्याला काय करायचंय, निबंध लिहायचे. मग लिहित असताना आपल्याला काय करावं लागेल की सुरुवातीला काय करावं लागेल, प्रदूषण म्हणजे काय करावं लागेल की प्रदूषण एक समस्या, जर याविषयी आपल्याला जर निबंध लिहायचा असेल तर सुरुवातीला काय करावं लागेल की प्रदूषण म्हणजे काय याची व्याख्या आपल्याला काय करावं लागेल, त्या पहिल्या परिच्छेद मध्ये लिहावं लागेल. आणि त्यातूनच दुसरा परिच्छेद आपल्याला काय करावं लागेल की प्रदूषण कशाने होतो, प्रदूषण कशाने होतो. पहिला जो मुद्दा बघितला आपण की प्रदूषण म्हणजे काय हा मुद्दा बघितला. आता यामध्ये आपण दुसरा मुद्दा कोणता बघू की प्रदूषण कशाने होतो, बरोबर. आणि त्यामध्येच तिसरा मुद्दा तयार होईल की प्रदूषणाचे परिणाम काय, म्हणजे मानवी जीवनावर कोणता परिणाम होऊ शकतो. प्रदूषण वाढल्यामुळं मानवी जीवनावर कसा परिणाम होऊ शकतो, हे जे मुद्देसूद आहे. बघा, पहिला मुद्दा कोणता होता आपला की प्रदूषण म्हणजे काय, त्याच्यातून दुसरा मुद्दा तयार झाला की कशाने होतो, प्रदूषण हा कशाने होतो. त्याच्यातून दुसरा मुद्दा तयार झाला की प्रदूषणाचा मानवी जीवनावर कोणता परिणाम होतो, बरोबर. आणि त्याच्यावरच तिसरा परिणाम, जो चौथा मुद्दा तयार झाला, तो चौथा मुद्दा कोणता की प्रदूषण रोखण्याचे उपाय, कोणकोणती उपाययोजना कशा आहेत. मी प्रदूषण, आपल्याला एक प्रदूषण रोखायचं असेल तर आपल्याला कोणकोणत्या पद्धतीची उपाययोजना करावी लागते. हे वेगवेगळे मुद्दे एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा, दुसऱ्या मुद्द्यातून तिसरा मुद्दा आणि सलग आणि सहज पद्धतीनं आपण काय करू शकतो, ते तयार करू शकतो. म्हणून आपले मुद्देसूद एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा काय झाला पाहिजे, तयार झाला पाहिजे. आता एखादी आपण जर घेतलं, एक उदाहरण जर घेतला, आता जसं प्रदूषणाचं एक उदाहरण घेतलं, तसंच आपण माझी सहल हा जर विषय घेतला तर आपण काय करणार की सहलीला जिथून सुरुवात झाली तो पहिला मुद्दा येईल तो, कारण की तिथून सुरुवात झालेली आहे त्या सहलीसाठी, मग तो पहिला मुद्दा येईल. मग तिथून दुसरा मुद्दा काय की सहलीच्या पुढचं पाऊल काय, म्हणजे सहल कुठं गेली, कशासाठी गेली, काय काय बघितलं, परत कधी आले, हे सर्व सहलीचे जे मुद्दे आहेत ते मुद्देसूद जर लिहिलं तर आपल्याला काय म्हणता येईल की तो निबंध एक आकर्षक पद्धतीचं आपल्याला तयार करता येईल. मग आपण असं लिहू शकतो का की आम्ही या ठिकाणी गेलो होतो, बघा गेलो होतो तिथून जे सुरुवात होते की आम्ही जाऊन आलो इथपर्यंत आपण शेवट झाला पाहिजे, मगच आपला तो निबंध काय होईल, आकर्षक पद्धतीचं तयार होईल. तसंच जो चौथा मुद्दा आहे, तो चौथा मुद्दा काय आहे, ठरलेल्या मुद्द्याचा विस्तार करताना विषयाचा क्षेत्र लक्षात घ्यावा. बघा, ठरलेल्या मुद्द्याचा विस्तार करताना विषयाचा जो आवाका किंवा क्षेत्र आहे, जो विषयाचा आवाका आहे,
म्हणजे किती क्षेत्र आहे त्या विषयाचं, त्या विषयाला आपल्याला किती महत्व द्यायचं आहे, तो विषय कसा आहे, मग त्या विषयाला अनुसरूनच आपल्याला काय करावं लागेल, तो निबंध लिहावा लागेल. मग यामध्ये जर आपण उदाहरण बघितलं की प्रदूषण एक ज्वलंत समस्या, प्रदूषण एक ज्वलंत समस्या एक आपण उदाहरण घेतलं तर आपल्याला त्याचं जो क्षेत्र आहे, समस्याचं जो क्षेत्र आहे, त्या समस्याविषयीच आपल्याला काय करावं लागेल, लिहावं लागेल. प्रदूषण एक समस्या हा एक विषय दिला तर त्या विषयाचा जो क्षेत्र आहे त्या क्षेत्राला निगडीतच, त्या क्षेत्राला धरूनच आपल्याला काय करावं लागेल, निबंध लिहावा लागेल. त्याचबरोबर प्रदूषणाचे एक तो विषय बघितला की आपण प्रदूषण एक समस्या, आणि दुसरा जर उदाहरण बघितलं की प्रदूषणाचे दुष्परिणाम, मग तुम्हाला काय करावं लागेल की प्रदूषणाच्या दुष्परिणामाविषयी तुम्हाला निबंध हे लिहावा लागेल. जर तुम्ही असे बारकाईने हे प्रत्येक मुद्दे जर बघितला, तुम्ही या निबंधाचा जर बारकाईने विचार केला आणि त्याचा क्षेत्राचा जर विचार केला तर तुमच्या निबंधामध्ये प्रखरता येते आणि तुमचा निबंध हे काय होऊ शकतो, एक आकर्षक पद्धतीचं तयार होऊ शकतो. त्याचबरोबर जो पाचवा मुद्दा आहे तो पाचवा मुद्दा कोणता, प्रभावी वाक्य, म्हणी, वाक्यप्रचार व सुविचार यांचा योग्य त्या ठिकाणी वापर करावा. बघा जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला प्रभावी वाक्य काय करता येईल, लिहिता येईल, त्याचबरोबर म्हणी वापरता येईल, वाक्यप्रचार वापरता येईल, सुविचार वापरता येईल, पण ते योग्य जागेवर आणि योग्य त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, ते हे आपल्याला प्रभावी वाक्य, त्याचबरोबर म्हणी, वाक्यप्रचार आणि सुविचार या सर्व जे आहेत आपल्या निबंधामध्ये योग्य त्या जागेवर आणि योग्य त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, ते वापरावं लागेल. मग उदाहरणामध्ये जर आपण बघितलं की आपल्याला ग्रंथावर काय करायचंय, निबंध लिहायचा आहे. कशावरती, ग्रंथावर. मग आपलं काय होईल, वाक्य काय तयार होईल, प्रभावी वाक्य, ग्रंथ हेच गुरु. काय तयार होईल, ग्रंथ हेच गुरु. मग तुम्हाला त्याच पद्धतीनं मग जसं प्रभावी वाक्य या ठिकाणी तयार झालं की आपल्याला ग्रंथावर निबंध लिहायचे, मग ग्रंथ हेच गुरु जसं आपण प्रभावी वाक्य तयार केलं त्याच पद्धतीनं आपल्याला जर एखादी वृक्षावर जर निबंध लिहायचा असेल, आपल्याला वृक्षावर जर निबंध लिहायचा असेल तर आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी प्रभावी वाक्य तयार करू शकतो. कोणतं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. काय करू शकतो आपण, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा आपण प्रभावी जो वाक्य आहे किंवा मन आहे, आपण वृक्षाविषयी जर लिहित असेल तर आपण त्या ठिकाणी ते वाक्य आपण वापरू शकतो. त्याच पद्धतीनं दुसरं, कर्म तसे भोग, कर्म तसे भोग हा सुद्धा आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, तो जो प्रभावी वाक्य आहे किंवा मन आहे आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. जर तुम्ही असे प्रभावी वाक्य त्याचबरोबर म्हणी, वाक्यप्रचार आणि सुविचार जर योग्य पद्धतीने वापरला तर आपलं निबंध हे काय होईल, एकदम चांगल्या पद्धतीचं तयार होईल, प्रभावी पद्धतीचं तयार होईल. नाहीतर बघा हे आपलं लेखन कौशल्य कसं आहे, तुमचं प्रभावी वाक्य, म्हणी, वाक्यप्रचार यामध्येच तुमचं लेखन कौशल्य तपासलं जातं. मग तुमचं लेखन कौशल्य कशा पद्धतीचं आहे, जर तुम्ही हे सर्व गोष्टी जर तुम्ही वापरलात, तुमच्या निबंधामध्ये जर वापरलात तर काय होईल की तुमचं निबंध हे चांगल्या पद्धतीचं होईल आणि वाचकाला काय कळेल की तुमचं लेखन कौशल्य कशा पद्धतीचं आहे हे तुम्हाला दिसून येईल. त्याचबरोबर जो सहावा मुद्दा आहे तो सहावा मुद्दा कसा पाहिजे, भाषा शैली सहज सुंदर व ओघवत असावी. भाषा शैली काय पाहिजे, तुमची सहज सुंदर व ओघवती पाहिजे. बघा भाषा शैलीमध्ये तुमची जी भाषा आहे त्या निबंधाच्या विषयानुसार असायला पाहिजे. जर निबंध एखादी आत्मचरित्रावर असेल तर चरित्रामध्ये ज्या गोष्टी दिल्या त्या गोष्टी, त्या व्यक्तीचे चरित्र कसं होतं त्या चरित्राविषयीच तुम्हाला भाषा वापरायला लागेल. एखादी जर तुम्हाला आत्मकथा असेल, आत्मकथावर लिहावं लागेल. कल्पनाविषयक असेल तर ते जसं तुम्हाला निबंधाचा विषय आहे त्या विषयानुसार तुमची भाषा ओघवती पद्धत प्रकारची आणि सहज आणि सुंदर प्रकारची असायला हवी. नदीच्या प्रवाहासारखी असायला पाहिजे. कशी, नदीच्या प्रवाहानुसार. मग नदी कसं हळूहळू 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 वाहत जाते पण तिचं ओघ हे कायम असतो.
तसंच आपली भाषा ही नदीच्या प्रवाहासारखी सहज आणि सुंदर पद्धतीची असायला हवी. त्याचबरोबर दुसरा मुद्दा 7 नंबरचा विरामचिन्हे लेखन नियमानुसार असायला हवी. बघा, जो विरामचिन्ह आहे, जसं मी पूर्वी सांगितलं होतं की विरामचिन्हे हे तुम्हाला त्या लेखनाच्या नियमानुसार ज्या ठिकाणी तुम्हाला विरामचिन्हाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, विरामचिन्हे वापरू शकता, जेणेकरून तुमचं निबंध हे आकर्षक पद्धतीचं तयार होईल. मग त्यामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी मनी वापरताय त्या ठिकाणी तुमचं अवतरण चिन्ह मग एकेरी वापरा किंवा दुहेरी वापरा. एखादी मन वापरताय मग त्या ठिकाणी जो विरामचिन्ह आहे तो विरामचिन्ह तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी वापरू शकता, जेणेकरून तुमचा निबंध हे काय होईल, प्रभावी होईल. म्हणून विरामचिन्हाचा वापर हे तुमच्या निबंधामध्ये योग्य ठिकाणी आणि योग्य त्या वेळी वापरावे लागते, जेणेकरून तुमचा निबंध हा प्रभावी पद्धतीचं तयार होईल. त्याचबरोबर जो शेवटचा मुद्दा आहे, निबंध लेखनाचा शेवट ठाम असावा, त्यात स्पष्टता असावी. निबंध लेखनामध्ये तुमचं काय होईल, तुमचा जो शेवट आहे निबंधाचा, तो निबंधाचा शेवट हे एकदम ठाम पद्धतीचा असावा, त्याच्यामध्ये स्पष्ट केलेलं असावं, जेणेकरून निबंधाची जी उगवत आहे म्हणजे सुरुवात कशी झाली आणि शेवट कशी व्हायला पाहिजे. जसं आपण एखादी उदाहरण घेतलं तर प्रसंग लेखन जर घेतलं तर प्रसंग लेखनामध्ये आमची सहल हे विषय घेतला तर सहलीची सुरुवात जशी झाली, सहल जिथून सुरुवात झाली जिथं शेवट झालं, जशी सुरुवात झाली तशी शेवट काय करायची, त्या सहलीची तुम्ही सहलीविषयी निबंध लिहित असताना जशी तुमची सहलीची सुरुवात झाली जशी सहल प्रत्यक्षामध्ये शेवट झाली तशीच तुमच्या निबंधामध्ये सुद्धा शेवट व्हायला पाहिजे, जेणेकरून तुमचं काय होईल, तुमचा शेवट हा ठाम आणि स्पष्ट असायला हवा. म्हणून तुमचा शेवट आणि काय असायला पाहिजे, ठाम आणि स्पष्टता असायला हवी, जेणेकरून या सर्व गोष्टींमध्ये तुमचं जर ठामपणा असेल तर तुमचा निबंध एक प्रभावी पद्धतीचं आणि प्रखर पद्धतीचं होऊ शकतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला निबंध जर प्रभावी पद्धतीचं आणि आकर्षक पद्धतीचं लिहायचं असेल तर आपल्याला या 8 मुद्द्याचा विचार करून आपला निबंध आपण काय करू शकतो, एकदम चांगल्या पद्धतीचं आपण लिहू शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या भागामध्ये आज आपल्याला लेखन कसं करावं, निबंध लेखन कसं असायला पाहिजे आणि निबंध लिहित असताना कोणकोणत्या गोष्टीचा विचार करावा या मुद्द्यांचा आपण विचार केला. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करू की निबंध कशा पद्धतीचे विचार देऊ शकतात आणि निबंधाचे प्रकार कोणकोणते आहे आणि त्या प्रत्येक प्रकारामध्ये तुम्हाला कसे निबंध येऊ शकतात याचा आपण आढावा समोरच्या व्हिडिओमध्ये घेऊ. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि आमच्या पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा पवन वाघ अकॅडमी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.